श्रावण भाद्रपदमध्ये चुकूनही खाऊ नका या 15 गोष्टी. नमस्कार. आपल्या सनातन धर्मात आणि प्राचीन आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूप्रमाणे खाण्यापिण्याचे विशेष नियम बनवले आहेत. जसा पावसाळा, श्रावण आणि भाद्रपद महिना सुरू होतो म्हणजे चातुर्मासाची वेळ येते, तसे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी कढी, दही, वांगी, दूध किंवा कोबी यासारख्या गोष्टी खाण्यास मनाई करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शतकानुशतके चालत आलेल्या या समजुतीमागे खरे कारण काय आहे? हे फक्त धार्मिक नियम आहेत की यामागे काही खोल वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित काही रहस्य लपलेले आहे? खरं तर मान्सून आणि चातुर्मासाच्या या 4 महिन्यात हवेतील दमटपणा खूप वाढतो, सूर्याचा प्रकाश कमी मिळतो, वातावरणामध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि कीटक खूप वेगाने वाढू लागतात. यासोबतच आपल्या शरीरातील अंतर्गत जठराग्नी म्हणजे पचनशक्ती नैसर्गिकरित्या खूप कमकुवत होते. अशा वेळी अनेक सामान्य गोष्टी आपण आवडीने खातो, पण त्या पोटात जाऊन गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे, अन्न विषबाधा आणि भयानक आळसाचे कारण ठरतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच 15 प्रमुख गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊ, ज्या श्रावण, भाद्रपद आणि संपूर्ण चातुर्मासात खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. सोबतच आपण हे देखील जाणून घेऊ की याच्या जागी तुम्ही काय खाऊन संपूर्ण पावसाळ्यात एकदम ऊर्जावान आणि निरोगी राहू शकता. तर चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या 15 गोष्टी. नंबर 1 वर येते कढी. पावसाळ्यात गरमागरम कढी भात खाणे कोणाला आवडत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का की श्रावण आणि भाद्रपद या दिवसात कढीपासून अंतर राखण्याचा सल्ला का दिला जातो? कढी बनवण्याचा मुख्य आधार दही किंवा आंबट ताक असते आणि वरून यात पचायला अतिशय जड बेसन मिसळले जाते. चातुर्मासाच्या दिवसात जेव्हा आपल्या पोटातील पचनशक्ती आधीच थोडी मंद असते, तेव्हा कढीचे हे मिश्रण आपल्या आतड्यांसाठी दुहेरी ओझे बनून जाते. हे खाताच पोटात जडपणा, गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्यासारख्या समस्या वेगाने डोके वर काढतात. आयुर्वेदानुसार या ऋतूत आंबट आणि जड अन्न शरीरातील वात आणि कफ दोषांचे संतुलन बिघडवते. म्हणून या ऋतूत कढी सोडून मूग डाळीचे हलके सूप किंवा ताज्या भाज्यांचा पचायला हलका रस पिणे जास्त समजूतदारपणे आहे. नंबर 2 आहे दही. भाद्रपद या दिवसात दह्याचे सेवन करण्यापासून पूर्णपणे वाचण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात स्पष्ट लिहिले आहे, भाद्रपदे तथा दही, म्हणजेच भाद्रपदामध्ये दही पूर्णपणे टाळले पाहिजे. या ऋतूत वातावरण थंड आणि दमट असते, ज्यामुळे दही खाल्ल्याने शरीरात कफ आणि वातदोष वाढू शकतो. यामुळे घसा खवखवणे, सर्दी, खोकला, सायनस आणि सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसेच दमटपणामुळे दह्यामध्ये बॅक्टेरिया खूप वेगाने वाढतात, जे पोट खराब करू शकतात. दही खाल्ल्याने जठराग्नी मंद होते, ज्यामुळे अन्न पचण्याऐवजी पोटात सडू लागते. जर दही खाणे खूपच गरजेचे असेल तर त्यात थोडे भाजलेले जिरे किंवा सेंधव मीठ मिसळून दुपारच्या वेळीच मर्यादित प्रमाणात खावे. रात्री तर अजिबात घेऊ नये. नंबर 3 आहे कच्चे किंवा साधे दूध. श्रावण या महिन्यात दुधाचे सेवन कमी करण्याची किंवा टाळण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. याचे मुख्य वैज्ञानिक कारण हे आहे की पावसाळ्यात गाय आणि म्हशीचे हिरवे गवत खातात. त्यात अनेक प्रकारचे छोटे कीटक, बुरशी आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारे जीवाणू असतात. याचा थेट परिणाम दुधाच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या गुणधर्मांवर होतो. श्रावण महिन्यात दुधाचे अतिसेवन वातविकार आणि ॲसिडिटी वाढवू शकते, जे पचनक्रिया अधिक मंद करते. म्हणूनच श्रावण दरम्यान दूध स्वतः पिण्याऐवजी भगवान शिवाला अर्पण करण्याचा धार्मिक आणि आरोग्यदायी नियम बनवण्यात आला होता. जर तुम्हाला चातुर्मासात दूध प्यायचे असेल तर ते खूप चांगले उकळून चिमूटभर हळद किंवा सुंठ मिसळूनच प्यावे. नंबर 4 आहे ताक. पावसाळ्यात आणि संपूर्ण चातुर्मासा दरम्यान ताकाचे अतिसेवन तुमच्या पचनसंस्थेला प्रभावित करू शकते. पावसाळ्यात हवेत गारवा असतो आणि ताकाची प्रकृती देखील थंड मानली जाते, ज्यामुळे शरीरातील त्रिदोष संतुलन बिघडते. खूप आंबट किंवा शिळे ताक प्यायल्याने पोटात गॅस, ॲसिडिटी आणि कफची समस्या होऊ शकते. दमट हवामानात ताक खूप लवकर आंबट होते, जे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन बिघडवू शकते.
जर तुम्हाला ताक आवडत असेल तर ते फक्त दिवसाच्या वेळी ताजे बनवा आणि त्यात भाजलेले जिरे, ओवा आणि काळे मीठ मिसळून मर्यादित प्रमाणातच प्या. रात्रीच्या वेळी ताकाचे सेवन या ऋतूत चुकूनही करू नये. नंबर 5 आहे वांगी. वांगी एक अशी भाजी आहे ज्यात पावसाळ्याच्या दिवसात आतल्या बाजूने बारीक कीड लागण्याचा धोका सर्वात जास्त असतो. बाहेरून वांगी अगदी स्वच्छ, चमकदार आणि ताजी दिसतात, पण आत छोटे छोटे दाणे आणि बारीक कीड लपलेली असू शकते, जी उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाही. व्यतिरिक्त आयुर्वेदात वांग्याला वात वाढवणारी भाजी मानली गेली आहे. पावसाळ्यात वांगी खाल्ल्याने शरीरात वात आणि पित्ताचे असंतुलन होते. त्यामुळे पोटात गॅस, पोट फुगणे आणि त्वचेवर खाज किंवा ॲलर्जी होऊ शकते. म्हणूनच चातुर्मासात वांगी खरेदी करण्यापासून किंवा शिजवण्यापासून टाळावे. नंतर 6 फणस. फणस खायला जितका चविष्ट असतो, पचायला तितकाच जड आणि वेळ घेणारा असतो. चातुर्मासादरम्यान आपली जठराग्नी म्हणजे पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमकुवत होते. अशा वेळी फणसासारखी जड आणि फायबरयुक्त भाजी खाल्ल्याने पोटात पेटके, अपचन आणि जडपणा जाणवू शकतो. फणसामध्ये फायबर आणि स्टार्चचे प्रमाण खूप जास्त असते, जे मंद पचनशक्तीच्या वेळी पचवणे आतड्यांसाठी खूप कठीण काम असते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता, युरिक ॲसिड किंवा गॅसची समस्या असते, त्यांनी या ऋतूत फणसापासून पूर्णपणे अंतर राखूनच ठेवले पाहिजे. नंबर 7 आहे उडीद डाळ. उडीद डाळ खूप पौष्टिक असते, पण ती पचायला अतिशय जड मानली जाते. चातुर्मासाच्या दिवसात जेव्हा आपली शारीरिक हालचाल थोडी कमी होते आणि पचन मंद असते, तेव्हा उडीद डाळ खाल्ल्याने पोटात जडपणा, फुगवटा आणि गॅसची समस्या होऊ शकते. आयुर्वेदानुसार चातुर्मासात उडीद डाळीचे सेवन सांधेदुखी आणि वातविकार वाढवू शकते. म्हणून जर तुम्हाला युरिक ॲसिड, सांधेवात किंवा सांधेदुखीची समस्या असेल तर या ऋतूत उडीद डाळ, उडीद वडे किंवा कचोरी खाण्यापासून पूर्णपणे दूर राहणेच शहाणपणाचे आहे. याऐवजी हलक्या आणि पचायला सोप्या मूगडाळीचे सेवन नक्की करावे. नंबर आहे 8 चिंच आणि अति आंबट पदार्थ. चातुर्मासाच्या ऋतूत खूप जास्त आंबट गोष्टी जसे की चिंच, आमचूर, चटणी किंवा विनेगरचे सेवन करणे टाळावे. आणि आंबट अन्न खाल्ल्याने शरीरातील वात आणि पित्ताचे संतुलन बिघडते. अति आंबट पदार्थाचे सेवन रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, त्वचेची जळजळ आणि छातीत भयंकर ॲसिडिटी देखील होऊ लागते. याशिवाय सांधेदुखी देखील वाढू शकते. अन्नातील आंबटपणासाठी चिंच किंवा आमचूरऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंब वापरणे जास्त सुरक्षित आहे आणि फायदेशीर देखील असते. नंबर 9 जास्त तळलेले आणि मसालेदार अन्न. पावसाळ्याच्या आल्हाददायक हवामानात चहासोबत गरमागरम भजी, समोसे आणि कचोरी खाण्याची इच्छा तर सर्वांचीच होते, पण अति तळलेले अन्न या ऋतूत आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जास्त तेल आणि जड मसाल्यांपासून बनवलेले अन्न पचायला खूप वेळ घेते आणि यकृतावर म्हणजेच लिव्हरवर अतिरिक्त दबाव टाकते. पावसाळ्यात यकृतातून पाचक स्राव मंद होतो, ज्यामुळे तळलेले अन्न सहज पचत नाही आणि पोट खराब होणे, उलट्या, जुलाब आणि दिवसभर सुस्ती राहते. जर इच्छा झालीच तर घरी कमी तेलात बनवलेल्या गोष्टी कधीतरी खाव्यात. नंतर 10 आहे कांदा आणि लसूण. पारंपरिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून चातुर्मास दरम्यान कांदा आणि लसूण यांना तामसिक आणि राजसिक आहाराच्या श्रेणीत ठेवले जाते, जे मनामध्ये चंचलता आणि आळस वाढवतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर दमट हवामानात कांदा आणि लसणामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया खूप लवकर वाढू लागतात. कांद्याच्या थरांमध्ये काळी बुरशी सहज लपते, जी पोटात जाऊन गंभीर संसर्गाचे कारण बनू शकते. चातुर्मासात त्यांचा त्याग केल्याने शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होते आणि पचनसंस्थेलाही आराम मिळतो. नंबर 11 फुलकोबी आणि पानकोबी. फुलकोबी आणि पानकोबीची रचना अशी असते जी त्याच्या पानांमध्ये आणि थरांमध्ये बारीक कीटक आणि त्यांची अंडी खोलवर लपलेली असतात. पावसाळ्याच्या दिवसात ओलाव्यामुळे यात परजीवी कीटक वाढण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हे कीटक साध्या पाण्याने धुतल्यावरही सहज बाहेर पडत नाही, तर
हे पोटात गेले जर आतड्यांना नुकसान पोहोचवू शकतात आणि शरीरातील पोषक तत्वे शोषून घेतात. म्हणून चातुर्मासात पानगोबी किंवा फुलगोबीऐवजी दुधी, दोडका, पडवळ आणि भोपळा यांसारख्या ताज्या आणि सुरक्षित भाज्यांची निवड करावी. नंबर 12 आहे पालेभाज्या. पालक, मेथी, मोहरी तसेच तर पालेभाज्या आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात. पण श्रावण या दिवसात पालक, मेथी, चवळी आणि मोहरी यासारख्या पालेभाज्या खाण्यास स्पष्ट मनाई केली जाते. शास्त्रही म्हणतात श्रावण वर्ज्य म्हणजेच श्रावणात पालेभाज्यांचा त्याग करा. याचे वैज्ञानिक कारण हे आहे की पावसाळ्याच्या दिवसात जमिनीवर ओलावा आणि पाणी साचलेले असते, ज्यामुळे पालेभाज्यांवर माती, बारीक कीटक आणि त्यांचे सूक्ष्म अंडे चिटकतात. कितीही धुतले तरी हे जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत. तसेच या ऋतूत पालेभाज्या खाल्ल्याने पोटात वात वाढतो, ज्यामुळे जुलाब आणि पोटदुखी देखील होऊ शकते. नंबर 13 आहे सी फूड आणि मांसाहार. चातुर्मास आणि पावसाळ्यादरम्यान मांसाहार विशेष मासे आणि सी फूडचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले गेले आहे. पावसाळा हा माशांचा आणि इतर जलचर जीवांचा प्रजनन काळ असतो. प्रजनन काळादरम्यान माशांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात आणि त्यांच्या पोटात अंडी असतात, जे खाल्ल्याने अन्नविषबाधा, ॲलर्जी आणि पोटाचे भयानक रोग होऊ शकतात. या व्यतिरिक्त पावसाळ्यात मांस लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका 10 पटीने वाढतो. तसेच आपली मंद पचनक्रिया जड मांस पचवू शकत नाही. नंबर 14 आहे मशरूम. मशरूम सध्या बाजारात खूप लोकप्रिय आहे, पण पावसाळ्यात जंगली किंवा खुल्या जागेत उगवणाऱ्या मशरूमचे सेवन खूप धोकादायक ठरू शकते. मशरूम ओलावा, घाण आणि कुजलेल्या ठिकाणीच उगवतात. पावसाळ्याच्या काळात त्यात विषारी बॅक्टेरिया आणि घातक घटक वाढण्याची शक्यता खूप वाढते. जर मशरूम नीट साफ केले नाही किंवा ते थोडेही शिळे असेल तर यामुळे गंभीर ॲलर्जी, उलट्या, जुलाब आणि त्वचेचे संसर्ग होऊ शकतात. म्हणून चातुर्मासाच्या दिवसात मशरूमच्या सेवनापासून पूर्णपणे वाचणेच शहाणपणाचे आहे. नंबर 15 शिळे आणि ठेवलेले अन्न. पावसाळा आणि चातुर्मासाच्या दिवसात हवेतील दमटपणाचे प्रमाण इतके जास्त असते की शिजवलेले अन्न खूप वेगाने खराब होऊ लागते. फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्नही या ऋतूत सुरक्षित मानले जात नाही. शिजवल्यानंतर 2 ते 3 तासानंतरच अन्नात सूक्ष्म बॅक्टेरिया आपली संख्या वाढवू लागतात, जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. असे शिळे अन्न खाल्ल्याने पोटात संसर्ग, अपचन आणि अन्न विषबाधा होऊ शकते. म्हणून चातुर्मासादरम्यान नेहमी गरम, ताजे आणि सात्विक अन्नच बनवून लगेच ग्रहण करा. आता तुम्ही विचार करत असाल की जर इतक्या साऱ्या गोष्टी खायच्या नसतील तर मग या ऋतूत काय खावे? यामुळे शरीराला पूर्ण पोषणही मिळेल आणि आपण आजारीही पडणार नाही. तर चला जाणून घेऊ चातुर्मासात आणि पावसाळ्याच्या ऋतूत तुमच्या आहारात या गोष्टी नक्की समाविष्ट करायच्या आहेत. जसे भाज्यांमध्ये सर्वात आधी जाणून घेऊ दुधी, दोडका, पडवळ, भोपळा, कारले, टिंडा आणि गवार यासारख्या हलक्या आणि पचायला सोप्या भाज्याच या ऋतूत खा. डाळींमध्ये मूग डाळ आणि तुरीच्या डाळीचे हलके सूप नक्की प्या. मसाल्यांमध्ये जेवणात ओवा, हिंग, जिरे, हळद, बडीशेप आणि आले यांचा वापर थोडा वाढवा. हे तुमच्या पचनाला दुरुस्त ठेवतील. पेयांमध्ये पाणी नेहमी उकळून आणि थोडे कोमट करूनच प्या. चहामध्ये तुळस, लवंग आणि आले टाकूनच प्या तर सर्वोत्तम राहील. तर या होत्या 15 गोष्टी ज्या श्रावण, भाद्रपद आणि संपूर्ण चातुर्मासादरम्यान आपल्या ताटापासून दूर ठेवणे आपल्या आरोग्यासाठी समजूतदारपणाचे आहे. आपल्या पूर्वजांनी हे नियम धर्माशी यासाठी जोडले होते जेणेकरून प्रत्येक व्यक्ती नैसर्गिकरित्या स्वस्थ आणि निरोगी राहू शकेल. थोडासा आपला खाण्यापिण्यात बदल करून तुम्ही या संपूर्ण पावसाळ्याचा आजारी न पडता आनंद घेऊ शकता. आशा आहे की आजची ही माहिती तुमच्या खूप कामा येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा आणि आपल्या कुटुंबासोबत व आपल्या आप्तांसोबत शेअर नक्की करा, जेणेकरून तेही निरोगी राहू शकतील. अशाच ज्ञानवर्धक आणि आरोग्याशी संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय श्रीकृष्ण लिहून आपला अभिप्राय नक्की द्या. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.